पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे। सुनील तटकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। अमित शहांची भेट घेतल्यानंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतली। मात्र या भेटीमध्ये विकास कामांबद्दल चर्चा केल्याची तटकरेंनी माहिती दिलेली आहे। दरम्यान दिल्लीमध्ये होणाऱ्या या भेटीगाठी चर्चांना मात्र चांगलंच उधाण आलंय। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय वर्तुळामध्ये काय नेमके बदल होतात, काही समीकरणं आता बदलली जातात का, फुटाफुटीच्या राजकारणानंतर पुन्हा एकदा ही जोडाजोडी होतीये का, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्या दृष्टीनं दिल्लीमध्ये मात्र भेटीगाठींना आता चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत। माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडली गेली आहे। सीमा, खरं तर आपण कालही चर्चा केली होती, सातत्यानं दिल्लीमध्ये भेटीगाठी वाढतात आणि विशेष म्हणजे आता पंतप्रधानांची सुद्धा भेट सुनील तटकरेंनी घेतली आहे। त्यामुळे आणखी या ज्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत विलीनीकरणाच्या, पुन्हा एकदा वेग धरलाय। शरद पवार एकत्रित येण्याचा संबंध नाही असं म्हणतात, नेमकं काय चाललंय राष्ट्रवादीच्या गोटात? नक्कीच अनुपमा, सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि या दरम्यान भेटीगाठींचा सिलसिला हा सुरूच असल्याचं आपल्याला मागच्या आठवड्यापासून पाहायला मिळत आहे। मागच्या आठवड्यात खरं तर सगळ्यात आधी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। त्यावेळी सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, जे डिसिजन मेकिंगमध्ये पुढे असतात, ते नेते सुनील तटकरे हे सुद्धा भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांची भेट घेताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती। याची माहिती त्यांनी दिलेली होती की वेगवेगळ्या विकास कामांसंदर्भात अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आणि 2 दिवसानंतर लगेचच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुनील तटकरे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे अर्थात चर्चांना उधाण आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये मागील अनेक दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, आणि ते येण्यासाठी जे पेच खरं तर मध्ये निर्माण होत आहेत, ते पेच सोडवण्यासाठी सध्या प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत आणि त्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा मग भाजपचे नेते असतील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत। आणि हे असं सुरू असतानाच दिल्लीमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे भाजपच्या नेत्यांची वारंवार आपल्याला भेटताना पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही विकास कामांसंदर्भात घेतली आणि माझ्या मतदारसंघातले जे काही विषय होते ते त्यांना सांगितले, असं सुनील तटकरे यांचं म्हणणं आहे आणि ट्विट करून सुद्धा त्यांनी या भेटीसंदर्भातली माहिती दिली। मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं नेत्यांचं म्हणणं आहे। जरी त्यांचं असं म्हणणं असलं तरी दुसरीकडे अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत आणि सोबत दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार NDAला बाहेरून पाठिंबा देणार, सोबतच डिलिमिटेशन बिलाला देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा या पक्षाचा पाठिंबा असेल, असं जे काही सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती या ज्या भेटीगाठी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात। आणि जसं तुम्ही आता म्हणालात की या भेटीगाठीनंतर महाराष्ट्रामध्ये काही समीकरण बदलतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। अर्थात दोन्ही राष्ट्रवादी नेत्यांमधले जी चर्चा आहे ती सुद्धा आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळत आहे। मागच्याच आठवड्यात पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती आणि या सगळ्या भेटीगाठींमध्ये सीमा, प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं आहे। विकास कामांसाठी सुनील तटकरे भेटले, रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचं आमंत्रण देण्यासाठी अमित शहांची भेट घेतल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या, तर 2 ऑक्टोबरच्या कार्यक्रमासाठी येण्याचं निमंत्रण पंतप्रधानांना दिलं। त्यामुळे ही जरी कारणं वेगळी असली तरी निश्चितच राजकीय पटलावर काय नेमकी समीकरणं घडतात हे आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।